नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी आहेत. तर आतमध्ये आत्ता प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झालेली आहे आणि मुख्य पादुकांचं पूजन करून त्या ठिकाणी मंत्रघोषामध्ये माऊलींचं विधिवत पूजन संपन्न झालं आणि आत्ता पालखी प्रस्थान किंवा पालखी सोहळ्यातले जे महत्त्वाचे मानकरी आहेत तर त्यांना संस्थांकडून मानाचे पागोटे देण्याचा कार्यक्रम आज जो संपन्न होतो तर तो माऊलींच्या संजीवन समाधी सन्निध आणि पादुकांच्या समोर संपन्न होतो आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये पालखी सोहळा सुरू करताना हैबतराव बाबांनी श्रीगुरूंनी ज्या माननीय व्यक्तींना सोबत घेऊन हा पालखी सोहळा सुरू केला त्यातले काही प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांना संस्थांकडून सन्मानित करण्यात येतं, त्यांना मानाचे पागोटे दिले जातात. परंपरेने चालत आलेल्या ज्या काही म्हणून दिंड्या आहेत तर त्या दिंड्या प्रमुखांना संस्थांकडून प्रसादाचा श्रीफळ दिला जातो. अशी एक सुंदर अशी परंपरा ह्या प्रस्थानच्या माध्यमातून जपली जाते. म्हणजे एकूणच संस्थांशी संबंधित असणारे सर्व घटक, पालखी सोहळ्याशी संबंधित असणारे सर्व घटक यांचा ऋणानुबंध संस्थांच्या वतीने परंपरेने जोपासलं जातं. म्हणजे जसे वारकरी आहेत, आपण ही दृश्य इथे बघतो आहोत, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे काही टेक्निक इश्यू आहे म्हणून आतले दृश्य आपल्याला दाखवता येत नाही आहेत, पण नंतर काही वेळात त्याचे शूट्स आपल्यापर्यंत संस्थांच्या वतीनं लवकरच पोचवले जातील. मी बोलत असं होतो की ह्या परंपरा आणि त्या परंपरेमध्ये असणारे सर्व माननीय व्यक्ती हे या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतात. त्यांची श्रेयनामावली खूप मोठी आहे, तर ती सांगून आपला आम्ही अजिबातच वेळ घेणार नाही. पण पालखी सोहळा सुरू करण्यासाठी, तो आणिक समृद्ध करण्यासाठी जसं हैबतराव बाबांचं महत्त्वाचं योगदान आहे, हैबतराव बाबांनी अनेक तत्कालीन प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन, म्हणजे जसं की आपल्याला अंकलीचे शितोळे सरकार, अगदी आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं तर फलटणचे निंबाळकर, अशी अनेक मोठी ती श्रेयनामावली आहे. त्या सर्व राजघराण्यातली आणि परंपरेतील व्यक्ती आज माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असतात. संस्थान आणि संस्थांच्या विश्वस्थांच्याकडून त्यांचं यथोचित सन्मान संपन्न होतो आणि तो सन्मान सोहळा, माऊलींचा प्रसाद, पागोटे त्यांना तिथे दिलं जातं आणि हा सगळा सन्मानाचा सोहळा संपन्न झाला की ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या गर्भगृहातून पंखामंडप, कारंजा मंडप आणि सभामंडप, त्याला आम्ही कीर्तन मंडपही असं म्हणतो, की जिथे नित्याने कीर्तन सेवा, प्रवचन सेवा केली जाते, त्या ठिकाणी माऊलींची अत्यंत सुंदर चांदीची अशी जी पालखी आहे त्याला सुंदर पुष्पांची सजावट केलेली आहे. तिथे अनेक खांदेकरी उपस्थित असतात, मानकरी उपस्थित असतात, दिंड्यांचे प्रमुख उपस्थित असतात. तिथे ती पालखी ठेवली जाते आणि हैबतराव बाबांचे जे या दिंडीचे विनेकरी आहेत किंवा ह्या पालखी सोहळ्याचे जे विनेकरी आहेत तर ते समोर उभं राहून रूपाचे अभंग म्हणतात आणि रूपावरीचे अभंग संपल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम ह्या जयघोषामध्ये माऊलींची पालखी ही कीर्तन मंडपातून, सभामंडपातून ही समोर येते, म्हणजे की जिथे सुवर्णपिंपळ आहे त्या प्रांगणामध्ये येते आणि तिथून मंदिराची प्रदक्षिणा करायला सुरुवात होते. आत्ता आपण स्क्रीनवरती जे सगळी दृश्य बघतो आहोत तर आतमध्ये हा सगळा सन्मान सोहळा सुरू आहे, त्यांना प्रसाद देणं सुरू आहे आणि बाहेर वारकऱ्यांचा जो म्हणून काही जल्लोष आपल्याला दिसतो तर गेली 2-3 तास आपल्या भक्तीचा हा ओघ अखंडपणे वाणी देहानी माऊलींच्या चरणी समर्पित करणारे वारकरी
त्यांचा जोश टिकवून आहेत आणि आता माऊली कधी बाहेर येणार आणि माऊलींच्या दर्शनाने आपल्या भक्तीचं समर्पण आपण त्यांच्या चरणारविंदी कधी समर्पित करणार, अशी ही भावना व्यक्त करणारी ही सगळी मंडळी आपल्याला इथं दिसतात. वारीचं वर्णन करताना वारीचं अनादित्व, वारीचा जुनेपणा हा वेगवेगळ्या दाखल्यांनी आपल्याला देता येईल. पण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ह्या महाराष्ट्रात अवतीर्ण झाले किंवा त्यांचा एकूणच परिवार, ज्ञानेश्वर महाराजांची सगळी भावंड जेव्हा इथे उपस्थित होती, तेव्हा वारीचं वर्णन करणारा एक अभंग आपल्यापुढे मी मुद्दाम म्हणून दाखवतो की वारीचं स्वरूप ह्या अभंगामध्ये अत्यंत नेमकेपणाने नमूद केलेलं आहे. अभंग अत्यंत सुंदर आहे. कुंचे पताकांचे भार, आले वैष्णव टिंगर, भिणे पळती यमकिंकर, नामे अंबर गरजतसे, आले हरिदासांचे थाट, कळीकाळा नाही वाट, विठ्ठल नामे करीती बोभाट, भक्ता वाट सापडली. टाळ घोळ चिपळ्या नाद, दिंड्या पताका मकरंद, नाना बागडीचे छंद, कवच नामाचे, वैष्णव चालले गरजत, महावीर ते अद्भुत, पुढे यमदूत ते पळत, पुरला अनंत महातोष. ज्ञानेश्वर महाराजांच्या 13व्या शतकातलं वर्णन करणारा हा वारीचा अभंग आहे. आपण ही समोर जी सगळे वैष्णव बघताय, वारकरी बघताय, तिथे पताका दिसते, कुंचे पताकांचे भार, की अनेक पताका एकत्रित घेऊन सगळे वारकरी वारीला निघालेले आहेत. वैष्णव डिंगर, डिंगर म्हणजे त्यांचा समूह, भेणे पळती यमकिंकर, नामे अंबर गरजत असे. आणि ह्या वारकऱ्यांमध्ये पंढरीला जाण्यासाठीचा जो उत्साह आहे, तर तो उत्साह कुठल्या माध्यमातून बाहेर पडतो, तर नामस्मरणाच्या माध्यमातून बाहेर पडतो. म्हणून की यमाची त्यांना भीती नाही. आपण आज जर बघितलं तर अनेक वारकरी पावसाची तमान बाळगता इथे उपस्थित झालेले आहेत. इथे पूर आलेला आहे किंवा पुराची सदृश असणारी परिस्थिती बघता स्वतःला संयमित करून यमाची म्हणजे मृत्यूची कुठलीही भीती न बाळगता आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत, संतांच्या समवेत पंढरीला गेलो पाहिजे, असा हा जो निर्भीडपणा आहे तो ह्या वारकऱ्यांच्या मनामध्ये 12व्या शतकात किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या शतकात जो दिसतो, तोही आत्ता आपल्याला अनुभवता येतो. आणि पुढे वर्णन आलंय, आले हरीचे थाट, हरिदासांचे थाट, कळीकाळा नाही वाट. आणि मग ह्या हरिदासांचे थाट काय आहेत बघा. हे थाट कोणाच्या डोक्यावरती सुंदर फेटे आहेत, वेगवेगळ्या रंगाचे ते फेटे आहेत, जरीचे फेटे आहेत, वेगवेगळे पांढरे वस्त्र त्यांनी धारण केलेले आहेत. आणि थाट काय आहे, तर थाट कुठला, हरिनामात रंगून जाण्याचा थाट, भक्तीचा थाट, प्रेमाचा थाट. आणि हा थाट बघितल्यानंतर जो कळीकाळ आहे त्याला सुद्धा आता इथे अजिबात वाट नाही. म्हणजे की पंढरीच्या किंवा भक्तीमध्ये रममाण होणारा जो म्हणून काही साधक आहे, तर त्याला मृत्यूचं भय नसतं. विठ्ठल नामे करीती बोभाट, अत्यंत सुंदर असा शब्द इथं उपयोजला आहे. बोभाट करणे, बोभाट म्हणजे की ओरडणे, आनंदामध्ये तल्लीन होणे. म्हणून त्या विठ्ठलाच्या नामामध्ये ही सगळी वारकरी मंडळी जयघोष करतायत, बोभाट करतायत. आणि मग काय, दिंड्या पताकांचा मकरंद. आणि दिंड्या आणि पताका ज्या आहेत, तर तो कुठला मकरंद चाकतायत, तर विठ्ठल नामाचा बोभाट करून विठ्ठलाचा जो मकरंद चाकतायत. दिंड्या पताका मकरंद, नाना बागडीचे छंद. बागडणे या शब्दाचा अर्थ आहे की आनंदाने बागडणे, आनंदाने नाचणे. दिगंबर महाराज माझ्याकडे बोट करतात, माझं आडनाव बागडे आहे. पण मी नावाचा बागडे आहे. पण जर का आपण सगळे आडनावाचा बागडे जर का आपण
ह्या संतांच्या समवेत गेलो तर ते ताल, ते स्वर आपल्याला शांत बसू देत नाही आणि मग एक पावली आकाराला येते, एक नृत्य आकाराला येतं आणि मग ते आनंदाने जे नाचतात त्याला बागडणं असं म्हणतात. नाचणं आणि बागडणं याच्यात थोडासा तत्वता भेद आहे की नाचण्यामध्ये कधीतरी राजसता असू शकते, तिथे वेगळे भाव असू शकतात, पण बागडण्यामध्ये आनंदाची जी परमोच्च अवस्था आहे, प्रभूच्या चिंतनात रममाण होणारा जो वारकरी आहे, जेव्हा तो एका विशिष्ट आनंदाच्या अवस्थेला प्राप्त होतो आणि त्यातून जे काही निर्माण होतं त्याला बागडणं असं म्हणतात. मग त्या बागडण्याला एक छंद निर्माण होतो आणि तो छंद काय, तर तो एकदा दिंडी सोबत निघाला की पांडुरंगापर्यंत जाण्यासाठी जे सगळं करतो, जो नाचतो आणि त्यात पुन्हा कायमपणा जो येतो त्याला छंद असं म्हटलं. छंद या शब्दाचा अर्थ आपण जर मराठी कोशाला विचारला तर तो असं म्हणतो की आपल्या आवडीची गोष्ट कुठलीही परिस्थिती आल्यानंतर बंद न पडू देणं आणि तिची पुनरावृत्ती करत राहणं याला छंद असं म्हणतात. एखादी आपली आवडती गोष्ट असेल, एखादा पदार्थ असेल आणि त्याची जर का लहर झाली तर आपण तो खाण्यासाठी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता थेट आपली गाडी काढतो आणि तो खाण्यासाठी जातो, त्याला छंद असं म्हटलं जातं. तर ह्या वैष्णवांचा, ह्या वारकऱ्यांचा छंद काय आहे, तर ह्या वारकऱ्यांचा छंद काय, तर तो आहे प्रभूच्या चिंतनात बागडणे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या बागडण्याला कवच कसाचं आहे, तर प्रभूच्या नामाचं कवच आहे. वैष्णव चालते गर्जत, महावीर ते अद्भुत. आणि मग त्यांच्यात महावीरपणा, वीरपणाची वृत्ती बाहेर येते आणि मग त्यातून काय निर्माण होतं, तर वैष्णव हे चालताना गरजतात पावसासारखे. त्या वीर स्वभावामुळे, त्या वीरवृत्तीमुळे, त्या वीरत्वामुळे की त्यांचा जो काही एक स्वर आहे तर तो नेमकेपणाने एका संथ लयीत चालत नाही. जेव्हा तो टिपेला पोचतो तेव्हा तो वैष्णवांचा गजर नुसता गजर न राहता ते वैष्णव सगळे नामस्मरणामध्ये गरजत आहेत असा तो भाव आहे. आणि मग एकदा की ह्या भक्तिरसात उथंबलेला जो सगळा वारकरी आहे त्याला मृत्यूचं भय राहत नाही आणि मग अंतःकरणातले जे दोष आहेत ते प्रभूच्या चिंतनाने, वारकऱ्यांच्या संगतीने निघून जातात. मगाशी मी तुम्हाला असं म्हणालो होतो, सर्व सुख पाहिजे असेल तर वारीमध्ये चला आणि सर्व दोष जर जायचे असतील, सर्व दोष जर जायचे असतील तर काय करा, तर प्रभूच्या चिंतनात निमग्न होत हरीचं नामस्मरण करीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत, तुकाराम महाराजांच्या समवेत आपण या ठिकाणी वारीला गेलो पाहिजे. दुसरा एक अभंग अत्यंत सुंदर आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात या वारीचं वर्णन करणारा. शब्द अत्यंत सुंदर आहे. उंच पताका झळकती, टाळ मृदंग वाजती. म्हणजे पताका आणि टाळ मृदंग हे आपल्या वारीच्या परंपरेतली मुख्य उपासना केंद्र आहेत, मुख्य उपासना साहित्य आहे. आणि मग उंच पताका झळकल्या, टाळ मृदंग वाजले तर त्यांनी काय होणार, प्रेमे आनंदे नाचती. मग त्या ठिकाणी प्रेमाचं भरतं येतं, माणसं आनंदानं नाचत राहतात आणि मग तिथे कुठल्याही प्रकारचा भेद उरत नाही, भेद निवरून जातो. भद्र जाती विठ्ठलाच्या. आणि मग तिथे एकच जात निर्माण होते, तर ती काय, फक्त श्री विठ्ठल. आणि ती कुठली, त्याला भद्र म्हटलंय. मोठी जनसंख्या. पंढरपूरला जाणारे जे सगळे वारकरी आहे तर तिथे ज्ञाती, जात, पात हे काहीही शिल्लक राहत नाही, फक्त एकच जात उरते. ती म्हणजे काय, अभंग सांगतो, विठ्ठल. विठ्ठल हीच त्यांची एक जात होते. आज आपण बघतो की समाजामध्ये जातीची एक वेगळी भिंत निर्माण केली जाते, पण आमच्या संत परंपरेने ह्या जातीच्या भिंती ओसरल्या, संपवून टाकल्या. वारकरी संप्रदायामध्ये जात बघितली जात नाही. त्याच्या कंठामध्ये विठ्ठलाचं नाव आहे का,
मग तो जर विठ्ठलाचं नामस्मरण करत असेल, तो जर का वारकरी येत असेल, तर तो माझ्याच जातीचे आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला, माझी या जातीचे मज भेटो कोणी. मग ते कोण, कुठली जात, तर पंढरीचा वारकरी, विठ्ठलाचा वारकरी, ज्ञानेश्वरी वाचणारा, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपलं जीवन समृद्ध करणारा, तो कोणीही असो, तो आमच्या जातीचा आहे, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले. अत्यंत सुंदर असा अभंग आहे, अत्यंत मोठ्या त्याच्या ओळी आहेत. मुख्य सूत्र हे आहे की भेद वारकरी संप्रदायात मानला जात नाही, नवे नवे मानला नाही, तिथे भेदाला थाराच नाही. फक्त प्रेममयता, समर्पण ज्याच्या ठिकाणी असेल आणि तो विठ्ठलाचा वारकरी असेल, तर प्रत्येक व्यक्ती त्याला आपला समजतो. आणि मग तो एकदा की आपला झाला की तिथे कसली आली जात, कसला आला लिंगभेदपणा, मग केवळ अंतिम तत्व जे उरतं तर ते माऊली. माऊली या शब्दाची अत्यंत महत्त्वाची रसनिष्पत्ती काय असेल, तर माऊलीच्या शब्दातून प्रेम अनुभवता येतं. माऊलींच्याकडून आपल्याला काय अनुभवता येतं, असंच एक श्रवण माझ्या कानावरती आलं, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. माऊली या शब्दाचा नेमका अर्थ काय, तर कानापर्यंत आलेले शब्द असे होते, जगातलं सर्व मातृत्व एका ठिकाणी ठेवायचं. आणि आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज, त्यांना माऊली म्हटल्यानंतर जे मातृत्व उरतं ते सगळं एका बाजूला. म्हणजे जगात जे मातृत्व आत्ता आपल्याला दिसतं, त्या मातृत्वाचे जनक, आईपणाचे जनक, किंवा जगात मातृत्व कोणी जर का जन्माला घातलं असेल तर आमच्या आळंदीच्या ज्ञानोबा माऊलींनी. म्हणून सगळ्या संतांनी त्यांना माऊली म्हटलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणाऱ्या महिला संत आहेत की त्या संत ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना त्यांना सखा म्हणतात. त्यांचं नाव काय, श्री संत जनाबाई महाराज. संत जनाबाई महाराज कोण, तर कॅटेगरी वाईज जर आपण डिवायडेशन करायला गेलो आत्ताच्या भाषेत, तर त्या थर्ड क्लास होत्या. म्हणजे त्या नामदेव महाराजांच्या घरी मोलकरीण होत्या. पण नामदेव महाराजांचा संग मिळाला, ज्ञानेश्वर महाराजांची ओळख झाली, आणि त्या मोलकर्णीला या संतांनी लिहायला लावलं. दिगंबर महाराज लिहायला लावलं, आणि जनाबाईंचे अभंग जगप्रसिद्ध झाले. आणि त्यांच्या अभंगांवरती अनेक माणसं निरूपण करायला लागले. मग मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आलेले ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आलेले नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या संगतीत आलेल्या जनाबाई, केलं का नाही जनाबाईंना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, की जो अधिकार समाजाने नाकारला, जो अधिकार व्यवस्थेने नाकारला, तो अधिकार आमच्या ज्ञानोबा माऊलींनी जनाबाईंना दिला. आणि मग आता जनाबाईंचे अभंग हे जीवनाचे मार्गदर्शक वाटू लागले, आणि त्या अभंगांच्या वरती लोक स्वतःची विद्वत्ता पाजळण्यासाठी डॉक्टरेट करू लागले. की ही माऊलीपणाची जाण जर कोणी दिली असेल, तर समोर दिसणारी जी चित्र आहेत, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा म्हणणाऱ्या जनाबाईंना माऊलींचा अधिकार कळाला, आणि त्यांनी माऊलींची महिमा लोकांपर्यंत ठेवली. त्या महिमावंत असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमध्ये इतकी अनंत ऊर्जा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं संजीवन स्वरूप आपल्याला कायम इथे अनुभवता येतं. आज आपण प्रस्थान सोहळ्यासाठी इथे एकत्रित जमलोत. माऊलींच्या गाभाऱ्यासमोरून आपण सगळी ही दृश्य बघतो आहोत. समोर सिद्धेश्वराचा कळस आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा सुवर्ण कलश आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या कलशावरती
संस्थानाकडून लोकसहभागातून 23 किलो सोन्याचा कळस स्थापन केला गेला. 725-50 वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या वैभवाची साक्ष इथे मोठ्या दिमाखानं मिरवती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या सुवर्ण कलशातून एकच संदेश दिला. तो संदेश वर्षानुवर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर उभा असणारा सुवर्ण पिंपळ देत होता. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानेश्वर महाराजांचं वैभव काय? त्यांच्या दाळामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. सोनं हा धातू कशाचं प्रतीक आहे? तर सुखाचं प्रतीक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात आलेला कोणीही व्यक्ती दुःखी असूच शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याला सुख देतात, सुख त्याला सुखी करून टाकतात. आणि त्या सुखाचं दार्शनिक स्वरूप काय असेल तर सुवर्ण. तर त्या 23 किलो सुवर्णानं मंडित असलेला हा कलश आपण बघितला. आणि थोड्याच वेळात ज्ञानेश्वर महाराज समोर विठोबाचा प्राणसखा ही जी अक्षरं दिसत आहेत त्या अक्षरांच्या खालून जो मार्ग आहे त्याला आम्ही कीर्तन मंडप, सभामंडप असं म्हणतो. तिथे आपल्याला छत्री दिसते. अत्यंत सुंदर अशी ती छत्री आहे. आणि त्या पुढे अब्दागिरी दिसते चांदीची. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आता त्या कीर्तन मंडपामध्ये आपल्याला आलेल्या आहेत असं जाणवलेलं आहे. कारण आत्ता ते आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येत नाही, याचं खूप दुःख वाटतंय. पण टेक्निक इश्यू आहे, आपण ते सगळं समजून घ्याल. आता आपण जी दृश्य बघतो आहोत तर त्या दृश्यांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे की हा सुवर्ण कलश आपल्याला दिसतो आहे. अशी श्रद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं जेव्हा प्रस्थान होतं तेव्हा कलश हलतो. आणि तो हलणारा कलश कोणाला दिसतो तर ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती ज्याच्या अंतःकरणामध्ये अत्यंत श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा पराकुटीला गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं जे सगुण रूप आहे ते आता पंढरीकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त झालं. आणि म्हणून त्या सुवर्ण कलशाला सुद्धा आता आनंद मावेनासा झाला. म्हणून त्या आनंदात तो कलशही डोलतो अशी भावना धारण करून अनेक वारकरी, अनेक भक्त त्या कलशाकडे डोले लावून बसलेले असतात. आणि एकदा कळस हल्ला की ज्ञानेश्वर महाराजांचं आता प्रस्थान झालं. ज्ञानेश्वर महाराज आता पंढरीकडे निघाले ही भावना धारण करून मोठ्या आनंदाने हे वारकरी माऊलींचा जयघोष करीत असतात. आपण समोर बघतोय की ह्या पताकांची ओळ करून सर्व वारकरी आता ओळीने उभे राहून आपलं भजन सुरू करतील. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान प्रसंगीचे अभंग इथे म्हणले जातील. आता प्रस्थानाची लगबग संपून ज्ञानेश्वर महाराज आता प्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यामध्ये येणार आहेत. आपण समोर बघतो आहोत हा माऊलींचा अश्व. अत्यंत देखणा हा अश्व. त्याची ती घुंगुरमाला जी आहे तर ती चांदीची. त्याच्या कपाळावरती माऊलींच्या प्रतिमेचा छाप आणि त्याच्या पाठीवरती रेशमानं बांधलेली ती गादी, त्या गादीवरती असणारं रजताचं छत्र, पाठीमागून स्वार झालेला एक अश्व आपण बघतो आहोत. की ह्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये एकच लगबग सुरू झाली की आता आमचे ज्ञानोबा माऊली, आत्तापर्यंत आम्ही त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होतो, आता काहीच क्षणात माऊलींचं हे विश्वरूप दर्शन आता सगळ्या समाजाला होणार. आत्तापर्यंत माऊलींची पूजा वेगवेगळ्या स्वरूपानं तिथे सुरू होती. तिथे मंत्रघोषामध्ये माऊलींचं स्तवन सुरू होतं. अभंगांच्या स्वरामध्ये वारकरी आपल्या भावना माऊलींच्या प्रतीक्षेमध्ये त्यांच्या चरणारविंदी समर्पित करीत होते. आणि आता तो क्षण ज्ञानेश्वर महाराज आता आपला सर्व राजवैभवातला थाट, ती पूजा उरकवून आता आपल्या लाडक्या भक्तांच्या मध्ये
थोड्याच वेळात दाखल होतील. मला कधीतरी असं खूप वाटतं, ज्ञानेश्वर महाराजांचं जे सगुण स्वरूप आहे ते जसं पालखीमध्ये आहे तसं ते एखाद्या वारकऱ्याच्या वेशामध्ये इथे वारकऱ्याशी संवाद करत असेल, एखाद्या वारकऱ्याशी विचारपूस करत असेल. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचा विषय काय आहे तर पांडुरंगाचं भजन करणं. ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये काय करतात तर बाळछंदाच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलंय. ज्ञानेश्वर महाराजांना अत्यंत प्रीतीचा असणारा विषय काय आहे की समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू बाबा बाळछंदू. ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये प्रभूचं चिंतन करतायत. आणि वारकरी ज्ञानेश्वर महाराज ज्या अश्वावरती बसलेत आणि तो अश्व त्याच्या कपाळावरती ज्ञानेश्वर महाराजांचा जो छाप घेऊन उभा आहे त्या अश्वाचं दर्शन करतायत. समोर नामदास महाराजांचे वंशज आहेत, तेही ह्या अश्वाचं दर्शन करून गेले. आपण बघतोय की नामदास महाराजांचे वंशज जे विद्यमान आहेत ते त्या अश्वाच्या सोबत आहेत. म्हणजे आपण ही दृश्य बघताना ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत त्यांचे वंशज सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थानाला यायला चुकवत नाही. ज्ञानेश्वर महाराज हे आपलं उपास्य आहे अशी त्यांची मनोभावे धारणा आहे. हा माऊलींचा अश्व, त्याच्या पाठीमागे पताका धारण केलेले अश्व आता प्रदक्षिणा पूर्ण करून महाद्वाराच्या दिशेनं प्रवृत्त होत आहेत. वारकरी आत्ता जे थोडेसे थकले होते पावल्या खेळून ते आता पुन्हा दिंड्यांमध्ये सहभागी झालेले आहेत. दिंड्या आपापल्या नंबरप्रमाणे उभ्या राहतील आणि भजन करत करत माऊलींचा प्रस्थान सोहळा हा संपन्न करण्यासाठी सगळे पुन्हा तयार आहेत. माऊलींच्या ह्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे समर्पण. आणि त्या समर्पण बुद्धीने प्रत्येक वारकरी हा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो आणि कुठलीही सेवा करायची असेल तरी तो पाठीमागे बघत नाही. कारण त्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तीचं महत्त्वाचं सूत्र काय असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारी समर्पण भक्ती. आणि एकदा की व्यक्ती त्या भक्तीमध्ये समर्पित झाला की मग त्याला कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा राहत नाही. फक्त एकच अपेक्षा की ज्ञानेश्वर महाराजांची संगती, ज्ञानेश्वर महाराजांचं नामस्मरण आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाणं. आणि हा तल्लीनतेचा असणारा हा प्रवास उद्यापासून पंढरपूरकडे सुरू होणार आहे. मी काही वेळ आपल्याला पुन्हा ह्या सर्व वारकऱ्यांमध्ये घेऊन जाणार आहे. तिथे आपण टाळ, मृदंग आणि नामस्मरणामध्ये सहभागी होऊया. वारकऱ्यांमध्ये सम्मिलित होऊन आपण ह्या प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेऊया.
रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा सर्व माऊली भक्तांचं या आनंददायी सोहळ्यामध्ये संत सम्राट ज्ञानोबराय पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये लाईव्ह प्रक्षेपणामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहिलं तो क्षण आता हळूहळू जवळ येतोय. माऊलींच्या पादुका मंदिरातून कुठल्याही क्षणी बाहेर येण्याच्या तयारीत आहेत आणि रथापुढच्या ज्या दिंड्या आहेत त्या क्रमाक्रमाने देऊळवाड्याला प्रदक्षिणा घालून पुढे जात आहेत. आणि हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना आम्ही एका वारकरी बंधूंना जे खाली या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत होते त्यांना इथे आम्ही आमच्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये आणलेलं आहे. आणि शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन त्यांच्या मुखारविंदातून अभंगाच्या द्वारे आपण ऐकूया. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. रामकृष्ण हरी. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. भलतिया भावे शरण जाता भेटी, शरण जाता भेटी. पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, अनाथांची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. धन्यवाद माऊली.
माऊलींचं वर्णन हे खरं तर माऊलींचं म्हणा किंवा कोणत्याही संतांचं वर्णन हे माणसाकडून होऊ शकत नाही. संतांचं वर्णन करायला संतांचेच शब्द आपल्याला घ्यावे लागतात. आणि म्हणून शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी माऊलींच्या बद्दल बरंचसं काही लिहून ठेवलेलं आहे. नव्हे ही समाधी संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या मुळेच आपणाला पुन्हा दृष्टिगोचर झालेली आहे. आणि त्यावेळेला आलेली अनुभूती शांतीब्रह्म एकनाथ महाराज एका अभंगात असं म्हणतात, ज्याची अनुभूती आपल्याला आत्ता थोड्याच वेळामध्ये येणार आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्य हे काही असं दृष्टिगोचर होत नाही, पण त्या कैवल्याला मूर्तिरूप जर पाहायचं असेल तर आपण संत ज्ञानोबरायांकडे पाहावं. चैतन्याचा जिव्हाळा आपल्याला अनुभवायचा असेल तर वारीमध्ये सहभागी होऊन आपण तो वारकऱ्यांच्या मधला जिव्हाळा जो चैतन्याचा आहे तो आपण अनुभव त्याचा घ्यावा. साधकांचा माय बाप दर्शने हारे ताप. कोण आहेत ज्ञानोबराय? साधकांचे मायबाप आहेत. त्यांच्या दर्शनाने त्रिविध तापाचं हरण त्या ठिकाणी होत असतं. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सुख स्वरूप सत चित आणि आनंद असं जे ईश्वराचं रूप वर्णन केलं जातं त्याच्यातलं सुखरूप जे आहे ते ज्ञानोबरायांचं आहे. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. काय केलं ज्ञानोबरायांनी? चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. हे सर्व वारकरी ज्ञानोबरायांच्या संगतीनं मोक्ष मार्गाचे संगाती म्हणून मार्गस्थ होत आहेत. ज्यांच्या एका शब्दाने आणि ती पालखी आता अत्यंत दिमाखामध्ये ज्ञानोबराय देऊळवाड्यातून त्या कीर्तन मंडपातून बाहेर आलेले आहेत आणि त्या आनंदाचं उधाण आपणाला आपल्या समोर स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. मोक्ष मार्गाचा संगाती आपल्याला आता पडद्यावरती दिसत आहेत. आणि तो जो क्षण आहे ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण क्षीरसागराची लाट कशी यावी तशी लाट, तो तरंग, ते ऐश्वर्य, ते कैवल्य सगुण रूपाने आता पालखीमध्ये पादुकांच्या रूपाने विराजमान होऊन प्रदक्षिणासाठी माऊली बाहेर पडलेले आहेत. ज्या माऊलींनी अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या रेड्याला बोलायला लावलं, वेद बोलायला लावलं, भिंती चालायला लावली. दोनच शब्दामध्ये माऊलींनी चल म्हणल्यावर भिंत चालली, बोल म्हणल्यावर रेडा बोलला. आणि आज तर हा ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषामध्ये हजारो लाखो वारकरी माऊलींच्या समवेत बोलत आहेत, चालत आहेत. हे सर्व माऊलींचं वैभव, ती क्षीरसागरातली लाट, ते आनंदाचे दोही आनंद तरंग याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अत्यंत सुशोभित मोगऱ्यांच्या फुलांनी, विविध सुगंधी फुलांनी मोगरा फुलला, मोगरा फुलला याची फुललेल्या मोगऱ्याची अनुभूती पालखीच्या एका दृष्टिकटाक्षाने आपल्याला पाहायला मिळते. आणि तो प्रदक्षिणाचा जो तरंग आहे, ती जी लाट आहे, ती भक्तीची लाट आहे, तो आनंदाचा सागर उचंबळे घेत घेत आता सर्व वारकऱ्यांच्या, मानकऱ्यांच्या समवेत संस्थांचे सर्व विश्वस्त आणि मानाचे वारकरी
माऊलींच्या पालखीसोबत प्रत्येकाची एक चढाओढ लागलेली आहे की कोणाला माऊलींच्या पालखीला खांदा द्यायची संधी मिळते. त्या क्षणी माऊलींच्या मंदिराचा जो कळस, जो आत्ता आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय, तो सुवर्णाचा कळस सिद्धेश्वराचाही कळस आहे, माऊलींचाही कळस आहे. आणि त्या विशाल आकाशाच्या पार्श्वभूमीवरती सद्गदित अंतकरणाने कळस सुद्धा डोलू लागतो. जशी पालखी डोलू लागते तसा कळसही त्या ठिकाणी हलू लागतो. त्या कळसाचं डोलणं हे माऊलींच्या भेटीने, माऊलींच्या नामघोषाने सद्गदित होणं आहे. अत्यंत सुशोभित अशी छत्र चामर घेऊन माऊली आपल्या लाडक्या भक्तांच्या खांद्यावरती विराजमान होऊन प्रदक्षिणासाठी आता ब्रह्मचित्कला मुक्ताईच्या त्या मूर्तीच्या जवळ आलेले आहेत. ज्या ब्रह्मचित्कला मुक्ताईने ज्ञानोबरायांना ताटी उघडायला लावली, माऊलींचं सर्व वाङ्मय ज्या मुक्ताईंच्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा या 11 अभंगाच्या द्वारे माऊलींना त्या बंद ताटीतून ज्या मुक्ताईनं बाहेर काढलं, त्याच मुक्ताईच्या जवळ पालखी आलेली आहे. जगातले, विश्वातले सर्वात आदर्श बंधू आणि भगिनी म्हणजे ब्रह्मचित्कला, आदिशक्ती मुक्ताई आणि ज्ञानोबराय, आणि सोबत दुथडी भरून वाहणारी ती इंद्रायणी. आज इंद्रायणीला इतका पूर आलेला आहे, तेवढाच पूर भक्तीचाही पूर इकडे आलेला आहे. संपूर्ण वारकऱ्यांच्या अंतकरणातलं श्रद्धेचं स्थान असणारी इंद्रायणी माता, ज्या इंद्रायणी मातेची आता एकादशीला महाआरती होत असते आणि पालखीचा तो अत्यंत सुंदर असं दृश्य, पालखीचा जवळून आपल्याला पालखीचं दर्शन आपल्याला संस्थान कमिटीच्या वतीने या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला होत आहे. आपण प्रत्यक्षपणे ते माऊलींचं ऐश्वर्य, ती फुलांनी सुशोभित पालखी, ते साक्षात मूर्तिरूप कैवल्य काय आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा अशा अक्षरांनी आज माऊलींचा जो परिसर आहे तो सजवलेला आहे. आणि कळसाचं दुसऱ्या बाजूने दर्शन आपल्याला ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे छोट्या छोट्या कळसांचं आणि मग त्या महाकळसाचं दर्शन तुमचा माझा नाही तर प्रत्यक्ष विठोबाचा प्राणसखा. आणि ती पालखी अत्यंत संथ गतीने वारकऱ्यांच्या भक्तिपूर्ण खांद्यांवरती विराजमान होऊन भक्तीच्या नादावरती, टाळ मृदुंगाच्या नादावरती माऊली माऊली माऊली, प्रत्येकाच्या मुखावरविंदामध्ये एकच शब्द ब्रह्म आहे आणि ते म्हणजे माऊली माऊली माऊली. आपण या सोहळ्याची गेले 3-4 तास वाट पाहत होतो. त्या पालखीचं दर्शन आणि सोबत कळसाचं दर्शन, ज्यांना प्रत्यक्ष आत येता येत नाही, असं म्हणतात की आपल्या लाडक्या वारकऱ्यांसाठी, लाडक्या भक्तांसाठी विठू माऊली असेल, ज्ञानोबराय असतील, त्या कळसावर जाऊन विराजमान होतात. आणि आता अत्यंत जवळून कळसाचं दर्शन आपण जिथे आहात तिथून त्या सुवर्ण कलशाला, त्या माऊलींच्या पताकाला आपण नमस्कार करावा. आणि किती सुंदर कॅमेऱ्याची कमाल की एकाच दृश्यामध्ये आपल्याला पालखी डोलताना आणि कळस हलताना त्या ठिकाणी आपल्याला त्याची अनुभूती येते. याजसाठी केला होता अट्टाहास, हाच अट्टाहास वारकरी वर्षभर त्या कळसाच्या दर्शनासाठी
क्षणभर असं वाटून गेलं 2 दिवसाच्या पावसात त्या वृष्टीमध्ये की आपल्याला हे दर्शन होईल का नाही. पण मगाशी उमेश महाराजांनी आपल्याला सांगितलं की माऊलींनी आपली सगळ्या वारकऱ्यांच्या अडचणी दूर करून आपल्याला आपल्या अंगणामध्ये घेतलेलं आहे, आपल्या अंगणामध्ये नाचायला ताल धरायला लावलेलं आहे. आणि त्या कळसाचं जे हलणं आहे ते आपण जर आपल्या सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर आपल्याला श्रद्धायुक्त अंतकरणाने पाहिलं तर ते आपल्याला जाणवतं. आणि तो भक्तीचा सोहळा याची देही याची डोळा संस्थान कमिटीच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण सर्वजण संस्थान कमिटीच्या सर्व टीमला सर्व विश्वस्तांना अंतकरणापासून धन्यवाद देऊया. आणि त्या पालखीच्या त्या जी कमान आहे जी सुंदर अशा फुलांनी आणि आतमध्ये आता गर्दी इतकी आहे की आपल्याला कॅमेरा तिथपर्यंत पोचू शकणार नाही, परंतु पादुकांचंही दर्शन आपल्यासाठी आणि आता तो क्षण आपल्या लक्षात आला असेल की पादुकांचंही दर्शन आपल्याला झालेलं आहे. त्या अत्यंत सुगंधी फुलांनी त्याच्यावरती पादुका विराजमान झालेल्या आहेत. आणि त्याच वेळेला कलश दर्शन वारकरी संप्रदायाचा पाया असणारे संत सम्राट ज्ञानोबराय आणि कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराय एकाच वेळेला तो नाद ब्रह्म, तो ताल, ते सूर, ते भक्ती, ते समर्पण, देहभान विसरून एखाद्या सोहळ्यामध्ये कसं सहभागी व्हावं याचं सर्वोत्तम दृश्य म्हणजे वारी आहे. आणि जी आज अलंकापुरीमध्ये आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ई वारकरी आहोत. उमेश महाराज नेहमी याला एक संबोधन देतात आणि ते म्हणजे ई वारकरी. उमेश महाराज ई वारकरी हजारो लाखोंच्या संख्येने देश विदेशात या वारीचा आनंद घेत आहेत. आणि म्हणून मी आपणास विनंती करतो की ई वारकऱ्यांनाही आपण या निमित्ताने या आनंदामध्ये सहभागी करून घेऊया. आदरणीय उमेश महाराज. आमचे दिगंबर महाराज असे म्हणाले तर खरं आता हे म्हणजे ई वारकरी जे आहेत तर ते ह्या सोहळ्यामध्ये अत्यंत मनोभावे सहभागी झालेले आहेत. आणि पालखी जी आहे तर ती माऊलींच्या मंदिरातील मुक्ताबाई महाराजांचं जे मंदिर आहे तर तिथे आता आलेली आहे. आणि आपण बघताय की ह्या सगळ्या खांदेकरांचे किती प्रसन्नतेचे चेहरे आहेत. माऊलींना आपण खांद्यावरती घेतलं आहे. ज्ञानेश्वर महाराज की जे ह्या मुख्य परंपरेचे प्रवाही परंपरेचे मूलाधार आहेत आणि ज्यांनी एक समाज निर्माण केला. त्यांनी भक्तीचं एक विशेष योगदान महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी उभं केलं. ते ज्ञानेश्वर महाराज आज आपल्या खांद्यावरती आहेत. म्हणून त्या खांदेकरांच्याही उत्साहाला कुठल्याही प्रकारची उपमा देणं किंवा ती देताही येणार नाही. कारण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती हे आपल्या खांद्यावरती आहेत. खरंच ते खांदे खूप धन्य आहेत. खरंच ते सर्व खूप धन्य आहेत की ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःच्या खांद्यावरती घेतलं आहे. आणि हाच जोश, हीच ऊर्जा कायम ठेवत ज्ञानेश्वर महाराजांच्या संदेशाने आपण आपलं जीवन व्यतीत करावं ही भावना या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये कायम तेवत असते. अशीच ही पालखी उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आज देऊळवाड्यातून ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान होऊन अगदीच जवळ असणारा जो गांधीवाडा आहे त्या गांधीवाड्याच्या तिथे जी दर्शनबारी उभारलेली आहे त्या ठिकाणी माऊलींचा आज मुक्काम असेल. त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची समाज आरती होईल आणि उद्या सकाळी ज्ञानेश्वर महाराज विठुरायाच्या भेटीसाठी पुण्यनगरीकडे प्रस्थान ठेवतील. ज्ञानेश्वर महाराजांनी
ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि ज्ञानेश्वरीतल्या पसायदानातून विश्वबंधुत्वाची जी संकल्पना सत्यात उतरून दाखवली, त्याचा हा सगळा दिव्य साक्षात्कार म्हणजे हा पायी पालखी सोहळा. ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तित्वाचं विशेष काय असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यामध्ये असणारा शांतरस. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा भक्तिप्रवाह जो निर्माण केला, त्या भक्तिप्रवाहातील सर्व वारकरी हे शांतिरसाचे उपासक आहेत. आपण ही दृश्य जी बघतोय तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, त्या पालखीमध्ये विराजमान असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका, नवे तर ते स्वतः ज्ञानेश्वर महाराज. कारण आता उद्यापासून ज्ञानेश्वर महाराज आले, ज्ञानेश्वर महाराजांचा नैवेद्य झाला, ज्ञानेश्वर महाराजांची समाज आरती झाली, अशा भावनेने आपण ह्या सगळ्या पालखीकडे बघतो. ज्ञानेश्वर महाराजांचं सानिध्य उपभोगत सर्व आपण वारकरी विठुरायाच्या भेटीला जाणार आहोत. हा 16, 17, 18 दिवसांचा प्रवास माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत करायला मिळणार. ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलेल्या भक्तिप्रवाहामध्ये आपण सर्व मोठ्या आनंदाने न्हावून निघणार. आत्ता पालखी मंदिरातला जो पाण दरवाजा जो आहे, म्हणजे सिद्धेश्वर महाराजांची पाठीमागची बाजू, त्या ठिकाणी पालखी आत्ता आलेली आहे आणि समोरच अजान वृक्ष आहे. अजान वृक्षाचा महिमा काय वर्णन करावा, की त्या अजान वृक्षाचा वर्णन करताना नामदेव महाराजांनी असं म्हटलंय की ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आपल्याला व्हावं असं वाटत असेल तर अजान वृक्षाची पानं भक्षण करून ज्ञानेश्वरीचं अखंड पारायण करणारा साधक हा ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाचा अधिकारी आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याला दर्शन देतात आणि म्हणून अजान वृक्षाच्या छायेखाली आपल्याला अनेक वारकरी हे ज्ञानेश्वरीचं पारायण करताना दिसतात. आपण वर्षभर कधीही जरी आलो तरी ज्ञानेश्वरीची पारायण करणारी अनेक साधक आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि अजान वृक्ष हा त्यांना कायम ज्ञानेश्वर महाराजांच्या अस्तित्वाने पावन करीत असतो. आपण बघतोय ह्या माऊलींच्या सुंदर पादुकांचं दर्शन आपल्याला इथून घडतं आहे आणि संस्थांच्या माध्यमातून आपण थेट ह्या सुखसोहळ्यात सहभागी होतो. माऊलींची ही सुंदर पालखी, त्या पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या अत्यंत सुंदर पादुका. उद्यापासून आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे वेगवेगळे फोटोज, त्यांचं दर्शन संस्थांच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या माध्यमांवरती बघायला मिळेल. रोज ज्ञानेश्वर महाराजांची जी पूजा होते त्या पूजेचे फोटोज आपल्याला तिथे उपभोगायला मिळतील. तिथे ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्याला दर्शन घेता येईल. संस्थांच्या वतीने अत्यंत सुंदर असा हा उपक्रम राबवला जातो की जेणेकरून अनेक भाविकांना, लाखो भाविकांना ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेता येईल. बाहेर एकच माऊली 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 असा गजर आपल्याला ऐकायला मिळतो आहे. माऊलींच्या पालखीवरती असणारी ती सुंदर रत्नजडित छत्री आणि ज्ञानेश्वर महाराजांना चौरी ढाळण्यासाठी जे चौरीदार आहेत त्यांना सुद्धा पालखी सांभाळत चौरी ढाळण्यासाठी करावे लागणारे कष्ट, ते कष्ट न लागता ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेमध्ये आपण रत आहोत ही भावना दृढ करून ही सगळी मंडळी कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होतो किंवा म्हणजे आपण बघताय की ही जी पालखी आहे तर ती अत्यंत जड आहे. आपण इथून माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊ शकता. अत्यंत सुंदर अशा पादुका आपल्याला तिथे दिसत आहेत. दोन क्षण डोळे मिटून आपण माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊया. आपण बघतोय ही गर्दी
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही अत्यंत जड आहे, तिचं वजन भरपूर आहे, त्यामुळे की त्या खांदेकरांची एवढी कसरत होते आणि ह्या सगळ्या पालखी प्रस्थानामध्ये त्याच्यावरती थोडासा अधिक भार येतो, दर्शनार्थी येतात, म्हणून की आपल्या खांद्यांना कुठली इजा होईल काय होईल याची कुठलीही तमा न बाळगता ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची पालखी आपल्याला खांद्यावरती घ्यायला मिळते, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही ही भावना धारण करून ज्ञानेश्वर महाराजांच्या उपस्थितीने त्यांच्या सेवेने आपली ही काया धन्य होणार आहे, ह्या सगळ्या भावनेने हे खांदेकरी स्वतःला धन्य धन्य मिरवत माऊलींना आपल्यापर्यंत पोचवतात. खरं हा जोश, ही सगळी भक्ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी असणारं आपलं समर्पण आहे. आता पालखी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये अजान वृक्षाच्या समोर जात ती सुवर्ण पिंपळाच्या खाली जाईल, सुवर्ण पिंपळाकडून ती महाद्वारात येईल. आपण बघतो ही दृश्य, किती उत्साह, किती आनंद, किती समर्पण, आणि तीच समर्पण भावना घेऊन आपण आता उद्यापासून पंढरीची वाटचाल करणार आहोत. म्हणजे पंढरीच्या वाटे लागलेसे चित्त अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा झाली आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. पंढरीला जायचं म्हटलं की प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक वैष्णवाला सुख होतं, आणि मग त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी रोज पायी चालत जातो. आता तर जोराचा पाऊस सुरू आहे, आणि जेव्हा वारीमध्ये पाऊस सुरू होतो तेव्हा खालची जमीन ओली झालेली असते, तंबू ठोकता येत नाहीत, पुरेशी झोप मिळत नाहीत. कधीतरी जर का प्रवासामध्ये पाऊस आला आणि जेवणाची तारंबळ झाली तर उभ्यानी हातात भाकरी आणि त्यावर ठेचा म्हणा किंवा पिठलं म्हणा हे घेऊन हे वारकरी अत्यंत आनंदाने ह्या सुखाचा उपभोग घेत असतात. माऊलींची पालखी ही सुवर्ण पिंपळाच्या दिशेनं मार्गस्थ होती आहे. सगळे वारकरी माऊलींच्या प्रतीक्षेमध्ये आता बाहेर उभे आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे भक्तांच्यासाठी काही तास आता बाहेर उभे असणाऱ्या भाविकांच्यासाठी दर्शन देण्यासाठी म्हणून बाहेर आता जाणार आहेत. प्रदक्षिणा मार्गाहून पालखी प्रदक्षिणा करून गांधीवाड्याकडे मार्गस्थ होईल. सर्व वारकरी शासनाने दिलेल्या, प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करत आहेत. आपण बघतो आहोत की सुवर्ण पिंपळाच्या जवळ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे, आणि समोर दिसणाऱ्या महाद्वारातून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही बाहेर असणाऱ्या वारकऱ्यांना, दर्शन करणाऱ्या सर्व दर्शनार्थींना दर्शन देण्यासाठी बाहेर पडेल. अत्यंत नयनरम्य ही सगळी दृश्य आहेत. महाद्वारातून आपण आत आल्यानंतर जो मधला रिकामा भाग आहे तिथे कासव आहे, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता दाखल झालेली आहे. हे सगळे खांदेकरी मोठ्या उत्साहाने, प्रेमाने आणि जल्लोषाने माऊलींची पालखी आता या ठिकाणी सुंदर प्रकारे नाचवतील, ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करतील, आणि ज्ञानेश्वर महाराजांना महाद्वारातून बाहेर उभ्या असणाऱ्या सर्व भाविकांना दर्शन देण्यासाठी घेऊन जातील. विठोबाचा प्राणसखा ही अक्षरं अत्यंत वेधक आहेत.
डोळ्यांना सुख देणारी आहेत. आणि मग हा विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा उद्यापासून विठ्ठलाच्या भेटीसाठी पदक्रमण करणार आहे लाखो भाविकांच्या समवेत. माऊलींची समाज आरती ही अत्यंत विशेष असते. जेव्हा समाज आरती होते तेव्हा लाखोनी समाज तिथे उपस्थित असतो, पण अधिकाऱ्यांचे आदेश मिळाल्यानंतर तिथे काही सेकंदात शांतता पसरते. चोपदारांनी वरती चोप केला की लाखो समाज शांत होतो आणि सूचनांचं पालन करतो. आपण ही दृश्य अगदी आपल्या डोळ्यात साठवून ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांची आपल्यावरती असणारी नितांत कृपा म्हणून आपण ही सगळी दृश्य आज आपण या माध्यमातून इथे बघतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी उपभोगतो आहोत. एकच लगबग सुरू आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला एक तालमयता देण्यासाठी. आपण बघतोय की सगळी पालखी ही अत्यंत ऊर्जेने नाचवली जाते आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सगळे खांदेकरी आपली सगळी शक्ती लावून मोठ्या ऊर्जेने ती पालखी उचलत आहेत, नाचवत आहेत. हा क्षण इतका विहंगम असतो की दिसताना तर हे सगळं डोळ्यांना खूप चांगलं दिसतं, खूप बरं वाटतं. पण ज्ञानेश्वर महाराजांचा आता आळंदीपासून एक महिना थोडासा दुरावा होणार, विरह होणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे एक गोष्ट आपल्याला मला सांगताना खूप थोडासा ऊर भरून येतो की जेव्हा ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान पंढरपूरकडे ठेवतात आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराज पुण्याकडे मार्गस्थ होतात, जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज आळंदीत येत नाहीत तोपर्यंत एक थोडंसं अवदासीने आपल्याला तिथे बघायला मिळतं, जाणवतं. ते जी रोज आळंदीत राहणारी मंडळी आहेत, उपासक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना ते जाणवतं की ज्ञानेश्वर महाराजांची जी अनुपस्थिती आहे तर ती तिथल्या शांततेने तिथे एक छोटीशी उदासीनता येते. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं जे चैतन्य आहे तर ते चैतन्य आता पंढरीच्या भेटीसाठी निघालेलं असतं आणि त्यामुळे की इथे एक शांती पसरते. आणि ह्या कालावधीमध्ये माऊलींचा विरह इथे उपस्थित असलेल्या सर्वांना होतो. आपल्या कामामुळे, आपल्या जबाबदाऱ्यांमुळे जे काही म्हणून माऊलींच्या सोबत जाऊ शकत नाहीत ते रोज माऊलींचं स्मरण करतात. आज माऊली कुठे गेली असतील आणि त्या माऊलींच्या अनुपस्थितीने त्यांचं मन त्यांना सांगत असतं की आपण पंढरीकडे गेलो पाहिजे. म्हणून जमेल तसं 1 दिवस 2 दिवस इथे राहणारी सगळी मंडळी आपल्या वेळेतून वेळ काढून पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आणि जेव्हा माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते तेव्हा इथे माऊली येईपर्यंत हरिपाठावरती प्रवचनं होतात. रोज हरिपाठावरची रसाळ प्रवचनं, कीर्तनं या ठिकाणी संपन्न होतात. चक्रांकित महाराजांची जी परंपरा आहे त्या परंपरेच्या वतीनं इथे रोज सायंकाळी हरिपाठावरती सुंदर अशी कीर्तनं इथे गुंफली जातात. त्याचंही प्रक्षेपण आपण दरवर्षी ह्या माध्यमातून इथे दाखवतो. आपण हे दृश्य बघा की अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे वातावरण. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची सजवलेली पालखी आणि मग ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतायत की माझी जीवीची आवडी पंढरपुरानी नगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले. हे त्या गोविंदाच्या गुणामध्ये रममाण झालेले सगळे वारकरी आणि त्या गोविंदाच्या गुणांनी कुठला वेध घेतलाय, पांडुरंगाचं मन तिथे रंगलंय, पांडुरंगाच्या मनाने, पांडुरंगाच्या रूपाने त्या मनाला वेधलंय आणि मग आता त्या रूपाला आपण कधी जाऊन भेटणार अशी जी अपेक्षा आहे तर ती अपेक्षा धारण करून ती जी
भगव्या रंगाची पताका आहे, काऊ रंगाची पताका आहे, तर ती वैराग्याची प्रतीक आहे. आणि त्या वैराग्याला शुद्धतेचं जे म्हणून अधिष्ठान लागतं, तर टोपी, पांढरा सदरा, धोतर हे त्या वैराग्याच्या शुचित्वाचं, शुद्धतेचं प्रतीक आहे. म्हणून हा वारकरी संप्रदायाचा पोशाख आणि खांद्यावरती ठेवलेली पताका हे वैराग्य आणि शुचित्व यांचं दोघांचंही प्रतीक आहे. आणि ते प्रतीक आयुष्यभर प्रत्येक वारकरी जोपासतो, तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ती आचरणाची सगळी कार्यशाळा कुठे असेल तर ही आपली पंढरपूरची वारी. आणि त्या वारीच्या वाटेनी आपण एकदा कुठेही संमिलित झालो तर आपल्याला वेगळ्यानी कोणी काही सांगण्याची आवश्यकता भासत नाही. फक्त तिथे आपण संमिलित झालो तर वारकऱ्यांच्या सहवासात आपण राहिलो तर त्या सहवासानेच आपल्याला आपलं आचरण समृद्ध झाल्यासारखं वाटतं. म्हणून एकदा तरी आयुष्यात आल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत वारीला जावं आणि हा सुखसोहळा आपल्या जीवनाचं सार्थक कशा पद्धतीने आपण करू शकतो याचं उत्तम दिग्दर्शन ह्या वारीमध्ये आपल्याला मिळतं. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या आहेत. प्रस्थान करून त्या वाटचालीलाही लागलेल्या आहेत. प्रत्येक पालखी सोहळ्याचं एक वेगवेगळं विशेष असतं. त्या पालखी सोहळ्यामध्ये एक वेगवेगळा महिमा असतो. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये असणारं जे ऐश्वर्य, माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये असणारा हा जो लाखोंचा समाज आणि तिथे असणारी रिंगणं ही अत्यंत मनोवेधक असतात. ती प्रत्येकाला एक आनंद देणारी असतात. ह्या दृश्यांच्या मधून आपण जो आनंद उपभोगतो, आपण जिथे बसले आहात तिथे नक्कीच ह्या माध्यमातून ह्या प्रस्थान सोहळ्याचा आनंद आपण उपभोगत असाल. ज्ञानेश्वर महाराजांची ही सुंदर पालखी, मगाशी आमचे दिगंबर महाराज जसं म्हणाले की ही फुलं धन्य आहेत, याचा धागा धन्य आहे, त्याचे खांदे पण धन्य आहेत. आणि मगाशी त्यांनी मुक्ताबाई महाराजांच्या चांगदेव ताटीच्या अभंगांचं वर्णन केलं. आमच्या दिगंबर महाराजांनी काहीच महिन्यांपूर्वी ताटीच्या अभंगांवरती एक सुंदर पुस्तक प्रकाशित केलं आहे. 11 अभंगांचा धांडोळा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे की ज्या मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा स्थिर स्थावर केलं, त्या अभंगांचा सूत्रात्मक भाव त्यांनी त्या अभंगांमध्ये गुंफलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपण बघतो आहोत की ती महाद्वारातून बाहेर पडते आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं हे महाद्वार श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, तिथून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता प्रदक्षिणा मार्गाने बाहेर पडते. आपण ही सगळी दृश्य ह्या कॅमेऱ्याच्या द्वारे बघताय. सगळे कॅमेरा ऑपरेटर यांना आपण एकदा खूप खूप धन्यवाद देऊया, कारण त्यांनी माऊलींची सगळी जी दृश्य आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवली. अर्थात त्या कॅमेरा ऑपरेट करणाऱ्या सगळ्या ऑपरेटरचं सुद्धा लक्ष अत्यंत एक लक्ष म्हणण्यापेक्षा की ते एक लक्ष आहे की आपण उत्तम अशा प्रकारचे माऊलींचे फोटो व्हिडिओज सगळ्या भाविकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आता ही पालखी भराव रस्त्यामार्गे प्रदक्षिणा रोडकडे जाईल आणि प्रदक्षिणा करून ती गांधीवाड्यामध्ये संध्याकाळी काहीच वेळ म्हणजे की साधारण एक 8-8:30च्या सुमारास अंदाजे पोहोचेल. आणि तिथे माऊलींचा समाज आरतीचा सुंदर कार्यक्रम संपन्न होईल. माऊलींच्या प्रस्थान कार्यक्रमाचा पहिला मुक्काम म्हणजे आळंदीचा गांधीवाडा, आणि मुक्काम झाल्यानंतर चोपदार आणि सर्व मंडळी ज्या सूचना देतील त्या सूचनेप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान पुण्याकडे होईल. ही आपण सगळी दृश्य या ठिकाणी बघतो आहोत. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने अत्यंत सुंदर असं हे प्रस्थान आपल्यापर्यंत पोहोचवलं. आपण सगळे ह्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालात. गेली 2-3 तास
आपण या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालो. शेवटची ही काही दृश्य आपल्यापर्यंत पोचत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून आपण ही सगळी पालखी इथे बघतो आहोत. गेली 2-3 तास आम्ही सातत्याने आपल्याशी काही शब्दसंवाद करत होतो. तो शब्दसंवाद करत असताना काही भाव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जे उत्तम वाटलं ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद आहे. आणि काही चुकीचं गेलं असेल तर ते आम्ही आमचे दोष समजतो. बोलण्यातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर तो बोलण्याच्या ओघातून गेला. कारण सलग 2-3 तास बोलणं, त्यामुळे एखादा भाव बाहेर जाण्याची शक्यता असते. कधीतरी एखादा शब्द बाहेर जातो, तो चुकून बाहेर गेला असेल तर आम्ही आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आपल्यासारखेच आपण सर्व वारकरी आहोत आणि करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, अशी जी भावना जी आहे तर ती व्यक्त करत आपण प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालात. आणि पुनश्च एकदा आपण सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित राहून ह्या प्रस्थान सोहळ्याचा उपभोग घेऊन आपण उद्यासाठी पुन्हा मार्गस्थ होणार आहोत. संस्थान कमिटी आपल्याला रोज, संस्थान कमिटीचा हा सोशल मीडिया विभाग रोज आपल्याला अपडेट्स पाठवणार आहेत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्व वारकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. उद्यापासून आपण पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरच्या सगळ्या उपक्रमात, सगळ्या पालखी सोहळ्यात, सगळ्या उपासनेत सहभागी होणार आहात. आणि त्यानंतर परत वारीसुद्धा आपण माऊलींच्या समवेत करणार आहोत. पुनश्च एकदा आपण ही दृश्य आपण बघूयात. प्रदक्षिणा मार्गावरती अनेक भाविक माऊलींच्या प्रतीक्षेसाठी उभे आहेत आणि सगळे वारकरी भजनाच्या स्वरामध्ये, अभंगांमध्ये आता प्रदक्षिणा पूर्ण करतील. आणि गांधीवाड्यामध्ये आज रात्री ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम होईल. माऊलींची पालखी ज्या ठिकाणून येते आहे, आपण बघतोय पाठीमागे इंद्रायणी आहे. तंत्रज्ञानाचा किती सुंदर उपयोग आहे. तंत्रज्ञानाने किती मोठी आपल्याला उपलब्धी करून दिलेली आहे. ड्रोनच्या माध्यमातून आपण हे सुंदर आळंदी शहरातल्या ह्या सगळ्या इमारती, जुने वाडे आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिथे उभी आहे तर तिथे भागीरथीचा नाला आहे. आणि बरोबर आत्ता आपण जी मालकी तिथे आली आहे तर तिथे एक मनकर्णिका तीर्थ म्हणून आहे. आणि त्या मनकर्णिका तीर्थावरती हरिपाठ आश्रम आहे. त्या हरिपाठ आश्रमाची ती पत्र्याची इमारत आपल्याला दिसते आहे. आणि तिथून माऊलींची पालखी हळूहळू भराव रस्त्याने आता प्रदक्षिणा मार्गावरती येईल. आणि ती प्रदक्षिणा करीत म्हणजे तसंच आपण मनोभावे, मनाने माऊलींच्या सोबत जाऊया. आता पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे. त्यांनी दोर बांधून आपली यंत्रणा सज्ज केलेली आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज अखेर आळंदीच्या प्रदक्षिणा मार्गावरती दाखल झालेले आहेत. पांडुरंगाचं वर्णन करताना हा पांडुरंग कसा आहे तर कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू असं म्हटलंय की हा कानडा विठ्ठल प्रत्येक भक्तासाठी प्रतीक्षेत आहे. आणि ही कैक मैलांची वारी जेव्हा पांडुरंगाच्या चरणी समर्पित होईल तेव्हा प्रभू प्रत्येक वारकऱ्याचं मनोगत पूर्ण करण्यासाठी तिथे उभा आहे. वारीला जाताना कुठल्या प्रकारची मागणी करावी, काय आपल्या अंतःकरणात भाव असावे हे आपल्याला संतांनी सांगितलंय. तर काय मागावं, प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई. तिथे व्यवहार हा प्रेमाचाच व्हावा. म्हणून की आता उद्यापासून प्रत्येकामध्ये प्रेमाचं आदानप्रदानाचं भरतं येईल. प्रत्येक
व्यक्ती, प्रत्येक वारकरी आपला व्यवहार प्रेमपूर्ण करील आणि ही जेजुरीच्या मुक्कामाला जेव्हा पालखी पोचते तेव्हा तिथे एक अभंग म्हटलं जातो. तिथे मल्हारी मार्तंड आहे, आपल्या महाराष्ट्राचं ते लोकदैवत आहे खंडोबा. म्हणजे त्या खंडोबाच्या भेटीसाठी ज्ञानोबा जातात. तेव्हा त्या भारुडांमधला जो अभंग आहे, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, तर त्यातला जो एक चरण आहे प्रेम नगरा वारी, की जर ते म्हणजे की ते सगळं उद्देशून खंडोबा महाराज जे आहेत तर ते त्यांचं जे नगर आहे तर ते काय प्रेमनगरा वारी, तर ते जे शहर आहे तर ती प्रेमनगर आहे. रूपकात्मक कल्पना करत करत पंढरपूरचं जे क्षेत्र आहे, पंढरपूर जी आहे तर ती प्रेमाची नगरी आहे. म्हणून विठोबाच हा वेगळं रूप धारण करून खंडोबा झालेला आहे. खंडोबाच हा वेगवेगळ्या रूपाने पृथ्वीमध्ये नटलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये भक्तीचं वर्णन करताना आपण जर का बघितलं तर एकनिष्ठ भक्ती, एकविध भक्ती ही कशी असली पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पदोपदी आपल्याला सांगितलेलं आहे. भक्ताचा भाव बघून विग्रह निर्माण होतो. म्हणून जर का जगदंबेचा उपासक विठाईच्या समोर उभा राहिला तर त्याचा भाव काय होतो, तर माझी जगदंबा विठाई म्हणून उभी आहे, आणि विठाईचा भक्त जगदंबेच्या समोर उभा राहिला तर त्याचा भाव विठाई म्हणून उभा होतो. अभंग अत्यंत सुंदर आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, हा जर का आपण बघितला अभंग तर तिथे ही जगदंबा विठाई झाली आणि विठाई जगदंबा म्हणून उभी राहिली. हा एकतेचा, अद्वैत भक्तीचा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकात रुजवला. त्याच ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून आपण प्रस्थान सोहळ्यात सहभागी झालो आणि ह्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. उद्यापासून आपण पुन्हा वारीसाठी सहभागी होणार आहोत आणि संस्थांच्या वतीने आपल्याला सर्व उपक्रम, सर्व माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. आज या प्रस्थान सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीची सर्व मीडिया टीम आणि सर्व कॅमेरामन्स यांनी आपल्यापर्यंत ही सगळी चित्र अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीने आणि जबाबदारीने पोहोचवली. त्यांचेही आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि महत्त्वाचे म्हणजे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी की जे आपल्याला इथपर्यंत सर्व पोहोचवतं, त्या संस्थान कमिटीचं आणि सर्व विश्वस्तांचं मनपूर्वक स्वागत. आणि दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी समालोचनासाठी हरिभक्तीपरायण श्री दिगंबर महाराज झोकले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा की 3 तास बोलताना कधीतरी एखादा शब्द बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता आपण थोडीशी समजूत करून घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. कारण 3-3.5 तास सलग बोललं जातं, त्यामुळे की बोलण्यातून काही चुकीचे शब्द गेले असतील तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांची क्षमा मागत या सुवर्ण कळशाचं आपण दर्शन घेऊया. उद्यापासून आपण वारीमध्ये सहभागी होऊया. एकदा मोठ्याने आपण गजर करत या प्रस्थान सोहळ्याला समारोप करतो आहोत. आपण जिथे बसलेला आहात त्या ठिकाणी एकदा मोठ्याने आपण जयघोष कराल माझ्यासोबत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण.